नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, कृषीविषयक कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मंडळी, पेरू एक महत्त्वाचं बागायती पीक, याच पेरूचं व्यापारी दृष्टिकोनातनं खूप महत्त्वाचं असं स्थान आहे। याच पेरूच्या बाबतीतलं आहारातील महत्त्व सर्वज्ञात आहेच आहे। मग याच पेरूचं एकूण क्षेत्राच्या बाबतीत त्याचं उत्पादकता वाढविण्यासाठी म्हणून वेगवेगळं व्यवस्थापन करणं गरजेचं। त्याचबरोबर याच्या व्यवस्थापनामध्ये आपल्याला तज्ञ मार्गदर्शन असणं नक्कीच गरजेचं आहे। आजच्या भागामध्ये अशाच एका महत्त्वाच्या विषयासंदर्भात आपण माहिती घेणार आहोत। आजचा आपला विषय पेरू मृगबहार व्यवस्थापन, आणि या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करण्याकरिता या कार्यक्रमात आपण डॉक्टर सुनील जोगदंड, सहाय्यक प्राध्यापक, विभागीय विस्तार केंद्र, कृषी महाविद्यालय पुणे। नमस्कार। नमस्कार। आपल्या या कार्यक्रमात आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो। धन्यवाद। तर सर्वप्रथम सांगावं की मुळातच पेरूचं एकूणच भारत राज्य आणि जिल्ह्यानिहाय जर आपल्याला त्याचं क्षेत्र सांगायचं झालं आणि त्यानुसार उत्पादकता, तर काय सांगाल? आपण जर देशाच्या बाबतीत पाहिलं तर भारताचा पेरू उत्पादनामध्ये जगात प्रथम क्रमांक लागतो। आणि भारतामध्ये एकूण 300,000 हेक्टरवरती पेरूचं उत्पादन घेतलं जातं सध्या। त्याची एकूण उत्पादकता जर आपण पाहिली तर ती साधारणतः 14 टन प्रति हेक्टरी अशी आहे। जर आपल्याला राज्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्र ही प्रमुख पेरू उत्पादक राज्य आहेत। आणि महाराष्ट्रामध्ये साधारणतः 140,000 हेक्टर क्षेत्रावरती पेरूची लागवड आहे। परंतु देशाच्या तुलनेत महाराष्ट्राची उत्पादकता थोडीशी कमी आहे आणि ती 12 टन प्रति हेक्टरी अशी आहे। महाराष्ट्रातली जर आपण जिल्ह्यांचा विचार केला तर पुणे, अहमदनगर, नाशिक, औरंगाबाद आणि सातारा हे प्रमुख पेरू उत्पादक जिल्हे आहेत। याचबरोबर पेरूचं आहारातलं महत्त्व, तर याबद्दल काय सांगाल? पेरू जर आपण पाहिलं आहारामध्ये पेरूचं अतिशय महत्त्वाचं स्थान आहे। तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मी उल्लेख असं करू इच्छितो या ठिकाणी की आपण आता सध्या पाहताय सध्याच्या परिस्थितीमध्ये टाइप 2 प्रकारचा डायबिटीज खूप वाढलेला आहे। आणि टाइप 2 डायबिटीजच्या लोकांना फळं शक्यतो खायला नाही केलं जातं डॉक्टरांकडून किंवा नाकारण्यात येतं। तर पेरू हे डायबिटीजसाठी फळ चालू शकतं आणि ते तेवढ्या प्रमाणात खाल्ल्यानंतर ते आहारासाठी योग्य आहे डायबिटीज पेशंटच्याही। दुसरं असं सांगायचं की आता सध्या कोविडच्या ह्याच्यामध्ये आपण पाहिलं की विटॅमिन सी पाहिजे किंवा तुम्हाला प्रतिकार क्षमता वाढवायची आहे, तर पेरू हा विटॅमिन सीचा म्हणजे क जीवनसत्वाचा प्रमुख स्रोत आहे। तर साधारणतः एक 300 मिलीग्रॅम क जीवनसत्व आढळतात पेरूमध्ये 100 ग्रॅम पेरूमध्ये। आणि जर अजून आपण पाहिलं तर कॅल्शियम सारखा जे खनिज आहे तर त्या खनिजाचाही पेरू हा प्रमुख स्रोत आहे। या पिकाचं नियोजन जर आपल्याला करायचं असेल, म्हणजे मग लागवडीतलं असेल किंवा मग त्याचा बहार व्यवस्थापनाचा असेल, तर मुळातच याची काय गरज पडते बहार व्यवस्थापनाची? ज्यावेळी तुम्ही हे पीक अति थंड किंवा थंड हवामानामध्ये घेता त्यावेळी काय होतं की एक थंडीचा जो कालावधी असतो त्या कालावधीमध्ये तुमची जी झाडं आहेत ती आपोआप रेस्टिंग पिरियडमध्ये म्हणजे सुप्तावस्थेत जातात। त्याची शाकीय वाढ ही आपोआप थांबते आणि त्याच्यामध्ये नत्र आणि कार्बन यांचं जे गुणोत्तराचं प्रमाण आहे ते आपोआप वाढून त्याला फुलं आणि फळं लागतात। परंतु ज्यावेळी आपण उष्णकटिबंधीय देशामध्ये राहतो, उष्णकटिबंधामध्ये किंवा समशीतोष्ण कटिबंधामध्ये आपण पेरूसारखं पीक घेतो, त्यावेळी काय होतं ह्याची वर्षभर शाकीय वाढ होत राहते। मग शाकीय वाढ होत राहिली की याच्यामध्ये काय होतं, पालवी आणि फुलं सोबतच येतात। मग बऱ्याच वेळा काय होतं, झाडावरती वेगवेगळ्या आकाराची फळं सापडतात आणि फुलं सापडतात। मग ह्यांचा काय होतं की यांचा जो खर्च असतो उत्पादनाचा हा वाढत जातो। कारण तुम्हाला वेगवेगळ्या आकाराची फळं सांभाळायची म्हटलं की तुमचं राखण करणे आलं, त्याच्यासाठी वेगवेगळ्या फवारण्या आल्या आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काय होतं की झाडं जी आहेत ती एक्झॉस्ट होतात। म्हणजे झाडांचं जे आहे ते आयुष्य कमी होतं थोडक्यात। आणि मग याच्यातून काय होतं की उत्पादकतेवरती विपरीत परिणाम होतो। मग साधारणपणे पेरू या महत्त्वाच्या पिकाच्या बाबतीत म्हणून किती बहार आपण यामध्ये घेऊ शकतो, कोणकोणते बहार आपण घेऊ शकतो?
पेरूमध्ये जर पाहिलं आपण तर तिन्ही बहारामध्ये फुलं आणि फळं येतात. बरं. तर त्याच्यामध्ये काय आहे की मृग बहार असेल, आंबिया बहार असेल आणि हस्तबहार असेल. अच्छा. पण आपण काय करतो की बऱ्याच वेळा आपल्याला जे सोयीचं आहे म्हणजे उष्णकटिबंधीय हवामानासाठी जे सोयीचं आहे तो बहार आपण धरतो. मग त्याच्यामध्ये काय होतं की मृग बहार हा आपल्या दृष्टीने सोयीचा का आहे? अच्छा. कारण मृग बहारामध्ये आपली ज्यावेळी आपल्याला झाडांना पाण्याचा ताण द्यायचा असतो त्यावेळी आपोआप आपल्याकडं उन्हाळा असल्यामुळं पाण्याची कमतरता असते. अच्छा. आणि ज्यावेळी आपल्याला ताण सोडायचा असतो त्यावेळी पावसाळा सुरू झालेला असतो. बरं. आणि पावसाळा सुरू झाल्यामुळे पाण्याची उपलब्धता असते. तुम्ही ताण सोडता त्याच्यानंतर ज्यावेळी साधारणतः 25 ते 30 दिवसांनी ज्यावेळी त्याला फळं आणि फुलं लागतात तर त्यावेळी पाण्याची उपलब्धता असते. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काय होतं की तुमचं जो शेवट आहे तर तो हिवाळ्यामध्ये नोव्हेंबरमध्ये ही फळं काढायला येतात. नोव्हेंबर महिन्यापासून साधारणतः 5 ते 6 महिन्यानंतर बहार धरल्यानंतर. तर त्यामध्ये काय होतं की कीड आणि रोग यांचं जे व्यवस्थापन करणं हे फार सोयीचं होतं मृग बहारामध्ये. कारण या कालावधीत किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव म्हणावा एवढा नसतो. अच्छा. बाकीच्या बहारांच्या तुलनेत. बर. पण तरीही आपल्याला जर मुळात बाकीच्या 2 बहारापेक्षाही मृगबहार धरणंच हे का गरजेचं आहे? मृगबहार आपण धरणं गरजेचं आहे कारण यामध्ये काय होतं की आपल्याला तुम्ही उन्हाळ्यामध्ये हा बहार धरण्यासाठी पाणी तोडावं लागतं मार्च एप्रिल मे महिन्यात. तर मग ज्यावेळी तुम्ही पाणी तोडायचं असतं तुम्हाला त्यावेळी तुमचं जे पाणी तोडता तुम्ही त्यावेळी हा उन्हाळा असतो. अच्छा. आणि त्यावेळी उन्हाळा असल्यामुळे आपोआपच पाणी तोडल्या जातं झाडांचं. आणि पाण्याची उपलब्धता जशी जशी वाढते म्हणजे साधारणतः हा बहार 30 ते आपण पाणी ज्यावेळी तोडतो त्यावेळी 30 ते 60 दिवसांसाठी जमिनीच्या प्रतीनुसार ते पाणी तोडतो. तर त्यानंतर पावसाळा सुरू झाल्यामुळं काय होतं की पावसाळा सुरू झाल्यानंतर आपोआप पाण्याची उपलब्धता वाढलेली असते. पाण्याची उपलब्धता वाढल्यामुळं काय होतं की आपल्याला पाणी देणं झाडांना सोयीस्कर होतं. आणि त्यानंतर ज्यावेळी आपण फळं लहान असतात किंवा फुलांचं रूपांतर फळांमध्ये होतं त्यावेळी जे कीड आणि रोग येतात मोठ्या प्रमाणात तर ह्याचं प्रमाण हिवाळ्यामध्ये हळूहळू कमी झालेलं असतं. मृगबहार नक्कीच महत्वाचा आहेच आहे. मग याच मृगबहाराचा विचार करता एकूणच आपल्याला साधारणपणे पेरूमध्ये हा बहार कधी धरावा आणि त्या दरम्यान म्हणून आपल्याला काय व्यवस्थापन करणं गरजेचं आहे? पेरूमध्ये हा बहार ज्यावेळी आपण पेरूची लागवड करतो पेरूची लागवड केल्यानंतर त्या झाडांचं फ्रेमवर्क किंवा ज्याला सांगाडा म्हणतो तर तो आपल्याला ट्रेनिंग आणि प्रूनिंग या माध्यमातून तयार करावा लागतो. याला साधारणतः सुरुवातीचे 3 वर्ष लागतात. तर ह्या 3 वर्षामध्ये पेरूच्या झाडाचा आपण फ्रेमवर्क तयार करून घ्यायचा आहे ट्रेनिंग आणि प्रूनिंग करून. आणि 4थ्या वर्षानंतर म्हणजे 5व्या वर्षी आपण त्याला बहार धरू शकतो पेरूच्या झाडाला. तर बहार धरताना सुरुवातीला ज्यावेळी आपण बहार धरतो त्यावेळी पहिली काळजी ही घ्यायची की पेरूच्या मागच्या बहारातली जी काही फळं किंवा फुलं असतील तर ती पूर्णपणे काढून टाकायची आहेत झाडावर. अच्छा. साधारणपणे हा बहार कशा पद्धतीने धरायला हवा त्यासाठी म्हणून काय काळजी घेणं गरजेचं आहे? ज्यावेळी आपण बहार धरायचा विचार करतो त्यावेळी आपण जी फळं वगैरे काढतो ती फळं काढल्यानंतर आपण हळूहळू बहार धरण्यासाठी जे आहे ते झाडांचं पाणी तोडायचं आहे. एकदा पाणी एकदम कधीच तोडायचं नाही. झाडांचं पाणी हे हळूहळू तोडायचं आहे. आणि पाणी तोडल्यानंतर साधारणतः 25 ते 30 दिवसांनी झाड जे आहे ते आपोआप आपल्याला त्याची पानगळ झालेली दिसते. तर आता आपण कसं ओळखायचं की बाबा ह्या झाडाला ताण बसलेला आहे किंवा ह्या झाडाला रेस्ट मिळालेली आहे. तर हे कसं ओळखायचं तर त्याची साधारणतः 30% जी आहे तर ती झाडाची पानगळ होते पेरूच्या. आणि ती पानगळ झाल्यानंतर आपल्याला तो एक क्लू असतो किंवा ते एक आपल्याला साईन असतं की बाबा आता हे झाड रेस्टिंग पिरियडमध्ये गेलंय. निरीक्षणाने शेतकरी बांधवांना हे कळू शकतं की ताण बसलेला पूर्णतः बसला आहे किंवा अंशतः बसलेला आहे आणि त्यानुसार त्याची पुढील जी काळजी घ्यायची आहे म्हणजे आपण व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून असेल तर मग ती काळजी कशा पद्धतीने घ्यायला हवी? काय होतं बऱ्याच वेळा भारी जमिनीमध्ये पेरूची लागवड केलेली असते
किंवा ब्लॅक कॉटन सॉईल ज्याला म्हणतो ती महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर आहे, तर त्या ठिकाणी तर अशा जमिनीमध्ये बऱ्याच वेळा ताण बसत नाही. अच्छा. मग ताण नाही बसत तर मग त्याला काय करायला लागतं, तर त्याला जमिनीची उभी आडवी नांगरट करायला लागते. अच्छा. मग उभी आडवी नांगरट करायची, आळ्यांची बांधणी करायची. त्याच्यामध्ये काय होतं, तुमची जी फिडिंग रूट असतात किंवा लहान तंतुमय मुळं जी असतात तर ती तुटतात. ती तुटल्यानंतर काय होतं की झाडाला हलक्या जमिनीपेक्षा जर भारी जमिनीमध्ये तुम्हाला जर ताण द्यायचा असेल तर थोडा वेळ जास्त द्यावा लागतो. नक्कीच. बऱ्याच वेळा 40 दिवसाचा कालावधी 60 दिवसापर्यंतही जातो. अच्छा. आणि ज्यावेळी तुम्ही चाळणी आणि बांधणी करता त्यावेळी तो ताण सहज बसतो. हे जे आहे तर हे आपल्याला भारी जमिनींमध्ये करायला लागतं. जमिनीच्या प्रकारानुसार हे व्यवस्थापन करण्याचं ठरलं, जसं आता आपण सांगितलं की भारी जमिनीचं, मग तसंच इतर जमिनीचेही प्रकार असतात, तर त्यामध्ये जर आपल्याला व्यवस्थापन करायचं असेल तर ते कशा पद्धतीने करावं? काय होतं की हलकी जर जमीन असेल तर ताण लवकर बसतो. बरं. जर जमीन मध्यम असेल तर साधारणतः 30 ते 40 दिवस लागतात. अच्छा. आणि जर भारी जमीन असेल तर भारी जमिनीसाठी आपण जशी चर्चा केली तर ह्याच्याप्रमाणे आपल्याला थोडंसं जमिनीचं जे आहे तर कल्टिवेशन ज्याला म्हणतात तर ते करावं लागतं. मग बरं. त्यामध्ये उभी आडवी नांगरणी असेल किंवा आळे बांधणी असेल, हे या गोष्टी कराव्या लागतात. अच्छा. फक्त ह्याच्यात गोष्ट एकच लक्षात ठेवायची की आपल्या झाडाची 30 ते 40% पानगळ झाली पाहिजे, बरं. म्हणजे त्या झाडाला पूर्ण विश्रांती मिळाली. अच्छा. इतरही काही पद्धतीनुसार त्याच्या व्यवस्थापनामध्ये आपल्याला काही काळजी किंवा त्याचं व्यवस्थापन करता येऊ शकतं का? आता समजा तुम्हाला आपण ताण धरला, आपल्याला कळालं की बाबा हे ताण झालेलं आहे पूर्ण, तर ज्यावेळी आपण ताण सोडतो तर ताण सोडताना काय करायचंय की हलकं पाणी द्यायचंय. बरं. मग पहिल्या पाण्याला एकदम हलकं पाणी दिल्यानंतर तुम्ही अच्छा. त्याच्यासोबत शेणखत आणि फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया अझोस्पिरिलम, तर हे साधारणतः 25 ग्रॅम प्रति झाड वापरायचे आहेत. अच्छा. तर मग ह्याच्यामुळं काय होतं की तुम्ही जी पुढची खतं घालणार असता तर ह्या खतांचं जे आहे ती उपलब्धता वाढवण्यासाठी ह्या जीवाणूंचा उपयोग होतो. अच्छा. मग त्याच्यानंतर आपण दुसरी ज्यावेळी पाण्याची पाळी देतो तर दुसऱ्या पाण्याच्या पाळीच्या वेळी म्हणजे 7 ते 10 दिवसांनी साधारणतः त्यावेळी आपल्याला काय करायचंय, नत्राची मात्रा द्यायची, अर्धी मात्रा म्हणजे 300 ग्रॅम. अच्छा. तर 300 ग्रॅम नत्र द्यायचे त्यावेळी. आणि त्याच्यानंतर पुन्हा ज्यावेळी आपण 7 ते 10 दिवसांनी पुन्हा तिसरे पाण्याची पळी देतो त्याच्यासोबत आपल्याला पालाश आणि स्फुरद अच्छा. यांची पूर्ण मात्रा द्यायची आहे. बरं. म्हणजे स्फुरदची जी आहे तर ती आपल्याला 300 ग्रॅमची पूर्ण मात्रा द्यायची आहे आणि पालाशची 600 ग्रॅमची आपल्याला त्या झाडांना पूर्ण मात्रा द्यायची आहे. बरं. मग ह्याच्यानंतर काय होतं की साधारणतः ह्या 20-25 दिवसानंतर झाडाला पालवी आणि फुलं ही सोबतच येतात. बरं. मग ही सोबत आल्यानंतर ज्यावेळी तुम्ही चौथी पाण्याची पाळी द्याल त्यावेळी तुम्हाला त्याच्यासोबत राहिलेली जी अर्धी नत्राची मात्रा आहे तर अच्छा. ती फळांच्या पोषणासाठी महत्वाची ठरते, बरं. तर ती त्यावेळी द्यायची आहे. अच्छा. तसंच आपण ज्यावेळी PSB किंवा फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया जे वापरलेले आहेत अच्छा. किंवा जीवाणू वापरलेले आहेत तर हे मदत करतात, जे आपण खतं दिलेली आहेत झाडांना अच्छा. तर ती उपलब्ध करण्यासाठी ते मदत करतात. अच्छा. मग साधारणपणे आपल्याला नेहमी आपण पेरूचं जे काही बहार धरतोय तर हाच बहार विशेष करून आपल्याला धरणं आणि त्या धरण्याचे फायदे याबद्दल सांगायचं झालं तर थोडं सविस्तर सांगावं. साधारणतः 3 फायदे असतात बहाराचे. म्हणजे बहाराच्या फायद्यामध्ये काय की आपण ज्यावेळी बहार धरतो त्यावेळी मॅनेजमेंट नावाची जी गोष्ट असते ती फार सोपी जाते. बरं. कारण आपल्याला सगळी झाडं जी आहेत ते एका लेवलला असतात, सगळ्या झाडांना सारखीच फुलं असतात, बरोबर. सारखीच आकाराची फळं असतात. अच्छा. आणि मग त्यामुळं काय होतं की कीड आणि रोग व्यवस्थापनाचा जो आहे तो खर्च वाचतो. बरं. दुसरं जे आहे काढणी. अच्छा. बऱ्याच वेळा काय होतं, बहार जर धरला नाही तर तुम्हाला फळांची वारंवार काढणी करावी लागते किंवा त्याची तोडणी करावी लागते सारखी सारखी. अच्छा. मग ह्याच्यासाठी मजूर लागतात. आज तर आपण पाहिलं तर मजुरांचं जी उपलब्धता आहे ती फार कमी आहे. अच्छा. आणि मग अशा वेळी काय होतं की बहार धरला तुम्ही की तुमचे एकाच वेळी हार्वेस्टिंग होतं. बरोबर. जरी ते एका दिवशी नसेल होत तरी वेळ एकच असते. बरोबर. मग एका वेळी हार्वेस्टिंग ज्यावेळी होतं त्यावेळी तुमचा जो लागणारे तुम्हाला लेबर वर्क आहेत किंवा जे मजूर आहेत तर ह्यांचा निश्चितच कमी प्रमाणात तुम्हाला मजुरांची हे होते. नक्कीच. आणि तिसरी जी गोष्ट आहे ती आहे उत्पादन किंवा उत्पादकता. तर ह्या सर्व गोष्टी सहज शक्य झाल्यामुळं काय होतं, आपोआपच तुमच्या उत्पादकतेमध्येही वाढ होते.
तर साधारणपणे या दरम्यान कोणकोणत्या किडींचा प्रादुर्भाव होतो आणि मग तो होऊ नये म्हणून किंवा एकात्मिक पद्धतीने याचं व्यवस्थापन कसं करावं? पेरूमध्ये प्रामुख्याने 2 किडी महत्वाच्या आहेत. एक जी आहे तर ती आहे फ्रूट फ्लाय. अच्छा. फ्रूट फ्लाय, तर ही फ्रूट फ्लाय जी आहे तर ही काय करते, म्हणजे ज्याला फळमाशी म्हणतो आपण, तर ही पेरूमध्ये अंडी घालते. अच्छा. पेरूच्या फळामध्ये बरं. त्याच्यामधून जे त्याचे मॅगट किंवा आळ्या तयार होतात त्या पेरूचा गर खातात, त्या गरावरती जगतात आणि ते जे फळ आहे ते पक्वतेच्या वेळी खाली पडतं गळून. अच्छा. तर त्याचं ज्याला आपण मार्केटमधली किंवा बाजारी मूल्य ज्याला म्हणतो ते पूर्ण शून्य झालेलं असतं. अच्छा. तर ह्याला नियंत्रण कसं करायचंय फळमाशीचं नियंत्रण करण्यासाठी तुम्हाला पहिले तर बाग स्वच्छ ठेवणं फार गरजेचं आहे. बरं. बऱ्याच वेळा आपण पाहतो की जुन्या ज्या बागा आहेत त्या जुन्या बागांमध्ये अक्षरशः बहार संपल्यानंतर खच पडलेला असतो पेरूंचा. अच्छा. मग हे काय होतं की हे दुर्लक्षित राहतात नक्कीच. आणि मग ह्याच्यातून ज्या आळ्या आहेत त्याच्यापासूनच त्या माश्या तयार होतात, फळमाश्या, बरोबर. आणि त्याच पुन्हा परत तुम्हाला त्याचं इनॉक्युलम बिल्ड करतात तिथं, नक्कीच. आणि मग ह्यांची संख्या वाढत जाते. मग संख्या वाढली का मग नियंत्रण सोपं राहत नाही. नक्कीच. त्यामुळे काय करायचंय की क्लीन कल्टिव्हेशन जे आहे तर अच्छा. ह्याला आपण जास्त महत्व देतो. यामध्ये बरं. फळं जी आहेत तुमची खाली पडलेली फळं ही गोळा करून ती नष्ट करायची आहेत. बरं. गोळा करून ती बांधावर किंवा दुसऱ्या जागी नेऊन टाकायची नाहीयेत. नाहीयेत. ती नष्ट होतील ह्याची काळजी घ्यायची आहे. नक्की. कारण त्याच्यामध्ये त्याच्या ज्या आळ्या आहेत तर त्या आळ्या नंतर फळमाशीच्या ह्याच्यात हे होणार आहेत, बरोबर. रूपांतरित होणार आहेत. अच्छा. दुसरं जे आहे तर याच्यासाठी आपण कामगंध सापळे वापरतो. बरं. कामगंध सापळे आता 1 हेक्टरी 10 सापळे आपण वापरतो. अच्छा. मग ह्याच्यामध्ये काय होतं की कामगंध सापळ्यामध्ये जे माश्या ट्रॅप होतात ते साधारणतः मेल असतात त्यांचे. बरं. तर ते जे होतात त्याला आपण नष्ट करतो. त्यांना नष्ट केल्यामुळे काय होतं की त्यांचं जे ब्रीडिंग किंवा फर्टिलायझेशन बरोबर. आहे तर ते थांबतं आणि आपोआपच पुढची जी पिढी आहे तर बरोबर. ती तयार होत नाही. अच्छा. आता दुसरी जी आपण कीड पाहिली तर दुसरी कीड जी आहे तर ती दुसरी कीड आहे मिलीबग, बरं. किंवा त्याला पिठ्या ढेकून म्हणतात. अच्छा. तर हे पिठ्या ढेकून जो आहे तर पिठ्या ढेकून हा पूर्वी फार कमी पिकांवरती यायचा, परंतु आता सध्या सगळ्या पिकांवरती मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव त्याचा होतो. अच्छा. आणि पिठ्या ढेकून ही रस शोषणारी कीड आहे. बरं. ती तुमच्या पालवी जे आहे, नवीन पालवी फुटते त्याच्यावरही आढळते, जुन्या पानांवरही आढळते, बरोबर. तसेच फळांवरही आढळते. नक्कीच. मग ही कीड काय करते, ही कीड फळांमधून रस शोषून घेते. अच्छा. आणि रस शोषून घेतल्यानंतर ही कीड एक साधारणतः शुगरी किंवा गोड अशा एखादा पदार्थ एक जो असतो तो सिक्रेट करते बरं. त्या फळांवर. मग अच्छा. त्याच्यामुळे काय होतं की त्याच्यावर बुरशी वाढते, अच्छा. काळ्या रंगाची बुरशी वाढते, आणि ही बुरशी वाढली की त्याला काळा रंग येतो आणि त्याचं आपोआप बाजार मूल्य कमी होतं. नक्कीच. तर आता हे पिठ्या ढेकूणचं जे आहे तर पिठ्या ढेकूणाला नियंत्रित करण्यासाठी सर्वात प्रथम जे आहे तर आपल्याला हे खालची जी जमीन आहे किंवा आळे जे आहेत झाडांचे तर ह्यांचं कल्टिव्हेशन करणं गरजेचं आहे. म्हणजे आळ्यामध्ये कुदळणी, चाळणी ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. कारण पिठ्या ढेकूण हा जमिनीतूनच वरती जातो बरं. आणि तो स्वतः जास्त हालचाल करत नाही, तर त्याला त्या मुंग्या नेतात वरती. बरं. तर मुंग्यांचं बागेमधलं नियंत्रण हे थोडंसं महत्वाचं आहे त्या बाबतीत. अच्छा. आणि पिठ्या ढेकणाच्या बाबतीत दुसरी गोष्ट जर सांगायची झाली तर पिठ्या ढेकून ज्यावेळी पिठ्या ढेकणासाठी शेतकरी हे करतात, फवारणी करतात, अच्छा. तर त्यावेळी स्टिकर त्याच्यामध्ये टाकणं अत्यंत गरजेचं आहे फवारणीसाठी. अच्छा. कारण काय होतं त्याच्यावरती एक उली कव्हर असतं पांढऱ्या रंगाचं, बरं. ते जर नाही गेलं तर बऱ्याच वेळा तो तसंच आतमध्ये जिवंत राहतो अच्छा. आणि तो त्याचं काम करत राहतो. आपल्याला या किडींबरोबर ते रोगांचा प्रादुर्भाव देखील दिसून येतो जो आपल्याला उत्पादकता कमी करतो. म्हणजे एकूणच उत्पादनावरती जर परिणाम करणारे किंवा दुष्परिणाम करणारे ह्या जर रोग असतील तर ती नेमकी कोणती आहेत आणि त्याचं व्यवस्थापन कसं करता येईल? पेरूमध्ये महत्वाचा मर नावाचा एक रोग आहे आणि दुसरा जो आहे तो देवी रोग आहे. बरं. तर मर या रोगामध्ये काय होतं, सुरुवातीला पानं सुकतात, ती वाळतात, लाल होतात आणि पानं खाली पडतात, काड्या वाळायला लागतात आणि काड्या वाळल्या की मग हळूहळू झाड वरून वाळत वाळत खाली वाळायला सुरुवात होते आणि झाड मरते थोडक्यात. बरं. तर याच्यामध्ये काय होतं की तुमच्या ज्यावेळी मुळांना
तुम्ही इंटरकल्टिवेशन ऑपरेशन असतील किंवा आंतरमशागतीची कामं ज्यावेळी असतील किंवा खोडाला ज्यावेळी हे असेल त्यावेळी जे जखमा होतात तर त्याच्यात मधून फुजारियम ऑक्झिस्पोरम नावाची बुरशी जाते आणि ही बुरशी ह्या मर रोगासाठी कारणीभूत ठरते. तर अशा वेळी काय होतं की ज्यावेळी पाठपाणी दिलं जातं बऱ्याचशा वेळा बागांना, तर ही बुरशी जी आहे ती पाण्यासोबत एका झाडाकडून दुसऱ्या झाडाकडे प्रवाहित होते. आणि प्रवाहित झाल्यानंतर त्या झाडाला जर समजा तुमच्या जमिनीमध्ये सूत्रकृमी असतील किंवा तुम्ही कल्टिवेशन करताना किंवा आंतरमशागती दरम्यान काही जखमा झालेल्या असतील त्याच्यावर जर तुम्ही बोर्डो पेस्ट नसेल लावलेली तर ही बुरशी तिथं इन्फेक्शन करते. आणि ह्या बुरशीमुळं आपल्या महाराष्ट्रामध्ये फार कमी प्रादुर्भाव आहे मर रोगाचा, परंतु जर आपण उत्तर भारतात जर पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणावर बागाच्या बागा नष्ट होतात मर रोगामुळे. दुसरा रोग आहे देवी. तर देवी रोगाचं इन्फेक्शन जे होतं ते सुरुवातीच्या काळाला एक लालसर टिपके दिसतात आणि छोट्या आकाराच्या फळांवर हे टिपके दिसायला सुरुवात होती. नंतर काय होतं, हे टिपके खूप मोठे होतात आणि मोठे होऊन हे फळे तडकतात. म्हणजे या ठिकाणी आपल्याला पूर्ण व्यापारी दृष्ट्या जर आपण पाहिलं तर फळ हे विक्रीयोग्य राहत नाही. आणि फळ विक्रीयोग्य नाही राहिल्यामुळे काय होतं, याच्यात नुकसान खूप मोठ्या प्रमाणात होतं. तर ह्या रोगाचं नियंत्रण आपल्याला थोडंसं लवकर सुरू करावं लागतं. देवी या रोगाचं ज्यावेळी पावसाळ्यामध्ये काही वेळा काय होतं की नवीन पालवी येते, तर नवीन पालवी आली की त्याच्यावरती 1% बोर्डो मिश्रणाची फवारणी घ्यायची. 1% बोर्डो मिश्रणाची फवारणी तुम्ही घेतल्यानंतर ज्यावेळी तुमची फळं ही लहान लहान असतात, हिरव्या रंगाची फळं असतात साधारणतः, तर त्यावेळी काय करायचं, त्याला मँकोझेब नावाचं एक हे मिळतं बुरशीनाशक. तर ते बुरशीनाशक साधारणतः 2 ग्रॅमने प्रति लिटर 2 ग्रॅम पाण्यातून फवारणी घ्यायची आहे त्याची. त्याच्यानंतर समजा 15 ते 20 दिवसानंतर जर तुम्हाला फरक नाही जाणवला तर ते जे आहे मँकोझेब ऐवजी आपण कार्बनडेझिम 1 ग्रॅमने त्याची आपण शिफारस करतो फवारणीची. मग सर्वसाधारणपणे या दरम्यान ज्यावेळेला बहार आपण धरतो त्याचं व्यवस्थापन व्यवस्थित करतो, खतं देखील त्याला वेळच्या वेळेला देऊन मार्गदर्शन घेऊन आपण ते केल्यानंतर फळांमध्ये आपल्याला जर फळांची साईज अपेक्षित पद्धतीने मिळावी किंवा त्याचा चांगला बाजारभाव मिळावा म्हणून देखील आपल्याला त्या फळाची साईज मेंटेन करणं देखील तेवढंच गरजेचं आहे. तर या व्यवस्थापनाबद्दल काय सांगता येईल? फळांची साईज ज्यावेळी तुम्ही जे तुम्ही खत किंवा जे आपण ज्याला फीड किंवा ज्याला न्यूट्रिएंट म्हणतो ते जर तुम्ही झाडाला प्रॉपर अप्लाय केले आणि ते दिल्यानंतर तुमची जर त्याची उपलब्धता असेल, ज्याच्यासाठी आपण जीवाणू खतं वापरलेली आहेत, तर ती उपलब्धता जर त्या पद्धतीने झाली तर आपल्याला निश्चितच त्या फळाची जी आहे ती साईज चांगली मिळते. बऱ्याच वेळा काय होतं की शेतकरी खूप वारंवार छाटण्या घेतात आणि मग त्याच्यामुळे काय होतं, ती झाडे एक्झॉस्ट होतात. झाडांचं जे आहे तर त्यांचं जे त्यांनी 6 महिने काम करून जे तयार केलेली काडी असते ती काडी छाटल्या जाते आणि मग झाडांना फिजिओलॉजीमध्ये किंवा ज्याला आपण आंतर शरीर क्रियाशास्त्र म्हणतो त्यामध्ये असं होतं की झाडांना प्रश्न पडतो की हे किती वेळा बाहेर हे करायचं. आपण जो सोर्स टू सिंक रेशो मेंटेन केला, 3:2 रेशो कार्बन आणि नायट्रोजन यांचा जर मेंटेन केला तर निश्चितच त्या ठिकाणी आपल्याला फळाची साईज चांगली मिळते. तर यामध्ये सरदार जी व्हरायटी आहे ती अतिशय उत्तम व्हरायटी आहे आणि खूप चांगला पेरू आहे तो खाण्यासाठीही आणि उत्पादनासाठीही. तर मग आजच्या आपल्या या विषयानुरूप सह्याद्री वाहिनीच्या प्रेक्षकांना, शेतकरी बांधवांना आपण काय संदेश द्याल? तुम्ही पेरूची लागवड करता, पेरूची लागवड करताना जमिनीचं तुम्ही माती परीक्षण करून पेरूची लागवड करा. वेगवेगळ्या व्हरायटी न लावता आपल्या ज्या महाराष्ट्रात किंवा आपल्या देशात ज्या तयार झालेल्या व्हरायटी आहेत त्याच्यामध्ये सरदार सारखं जे वाण आहे तर ह्या वाणाची लागवड करा. त्याच्यामध्ये तुम्ही योग्य नियोजन केल्यानंतर तुम्हाला पाहिजे ते अपेक्षित उत्पादन निश्चितच मिळणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही महात्मा फुले कृषी विद्यापीठाने ज्या वेळोवेळी शिफारशी दिलेल्या आहेत तर ह्या शिफारशींच्या अनुषंगाने तुम्ही त्याचा अवलंब करून निश्चितच ह्या फळपिकामध्ये तुम्ही चांगलं उत्पादन घेऊ शकता. नक्की सर, खूप महत्त्वाचा विषय आहे. या महत्त्वाच्या विषयावरती आपण या कार्यक्रमात सहभागी होऊन मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. नमस्कार.